25 सप्टेंबर 1960 शेगावसारखं 20,000 लोकसंख्येचं छोटंसं गाव, त्या गावामध्ये रेल्वे कॉलनीत रवीचा जन्म झाला. रवीचे वडील रेल्वेमध्ये बुकिंग क्लार्क, आई शाळेमध्ये शिक्षिका. पाच वर्ष पूर्ण होत असताना रवीचा जन्म 25 सप्टेंबरचा असल्यामुळे शाळेत घालण्यासाठी 3 महिने उशीर होत होता. परंतु वडिलांना रवीला शाळेत घालण्याची खूप घाई होती आणि म्हणून वडिलांनी धडपड करून ती 25 सप्टेंबरची तारीख 1 जुलै केली. शाळेत प्रवेश घेतल्यानंतर रवीचं मन शाळेत रमेना. रवीला शिक्षणाची फारशी आवड नव्हती, फार आवडीचं ते क्षेत्र नव्हतं. आणि रवीच्या दुर्दैवाने रवी सतत आजारीसुद्धा पडत राहायचा. अनेक उपचार केले, अनेक डॉक्टरांकडे दाखवलं, परंतु रवीचं शरीर रवीला साथ देईना. अशा परिस्थितीत रवीचं शालेय शिक्षण सुरू झालं आणि शालेय शिक्षणापासून सुरू झालेली ही धडपड पद्मश्रीपर्यंत कशी पोहोचली याचा उलगडा आज आपण पद्मश्री डॉक्टर रवींद्र कोल्हे सरांच्या संवादातून साधणार आहोत. शेगावला शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी सांग सरांना माझी सर आता मला एक की शेगावमधून वर्धा, वर्ध्यातून नागपूर आणि तिथून बैरागड. हो सर. सुरुवातीलाच आपल्या आयुष्यामध्ये एक फार मोठा शब्द आला होता, गॉड इज ग्रेट. त्यावेळी आपल्याला गॉड इज ग्रेट असं वाटलं होतं. गॉड इज ग्रेटची संकल्पना आजही आपल्या मनात तशीच आहे का? आणि गॉड इज ग्रेटबद्दल आजच्या वास्तवात आपल्याला काय वाटतं? निश्चितच आहे. कारण असं की माझा जन्म शेगावला झाला हे तुम्ही उल्लेख केलाच. मला जन्मतः हृदयरोग होता, पण त्याचं व्यवस्थित निदान शेगावला होत नव्हतं. माझ्या वडिलांना रेल्वेची फॅसिलिटी होती, मेडिकल फॅसिलिटी, म्हणून मग मला भुसावळला डिव्हिजनल हॉस्पिटल होतं आणि मुंबईला ऑल इंडियाचं हॉस्पिटल होतं रेल्वेचं. तर त्यामध्ये जर त्या सोयी नसत्या तर कदाचितच मी जगलो असतो, अशी परिस्थिती होती. आणि वयाच्या 10व्या वर्षी माझं डायग्नोसिस झालं की याला कुठल्या प्रकारचा हृदयरोग आहे, प्रायमरी पल्मनरी हायपरटेन्शन नावाचा एक आजार मला आहे असं तिथल्या डॉक्टरांनी डिटेक्ट केलं. त्यावेळी 2D इको वगैरे फॅसिलिटी नव्हत्या, 3D इको. त्यामुळे कार्डियाक कॅथरायझेशन करायचे, म्हणजे इथनं नळी घालून हृदयाच्या वेगवेगळ्या चेंबर्समध्ये ती पाठवून त्यातले कंटेंट घेऊन त्यांचं ऑक्सिजन सॅच्युरेशन स्टडी करायचे आणि ठरवायचे. तर हा टेक्निकल पार्ट झाला. पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असं की ती रेल्वेची फॅसिलिटी होती म्हणून मी जगलो. 10वीपर्यंत शेगावला शिक्षण होतं. 10वीनंतर शेगावला शिक्षण नव्हतं आणि वडिलांची परिस्थिती जेमतेम होती. क्लरिकल पोस्टवर त्यावेळी 400 रुपये मिळायचे आणि वडील हे नॉन करप्ट होते. त्यामुळे वरची कमाई त्यांना नव्हती त्यांच्या मानसिकतेमुळे. आणि म्हणून तेवढ्या रुपयात मला बाहेर शिक्षणासाठी ठेवणं, हॉस्टेलला ठेवणं किंवा रूम करून ठेवणं मग त्यांना परवडण्यासारखं नव्हतं, कारण घरी 6 जण होते. आणि म्हणून मला वर्धेला काका मावशींकडे ठेवण्यात आलं. वर्धेला ठेवल्यामुळे
मी गांधी आणि विनोबांच्या विचारांच्या संपर्कात आलो. तिथे गांधी ज्ञान मंदिरचं वाचनालय आहे, जिल्हा वाचनालय आहे. त्या 2 वाचनालयातून माझी बहुतांशी घडण झाली आणि मी वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये शालेय जीवनातल्या, महाविद्यालयीन जीवनातल्या सहभागी होत असे. त्यामुळे मी गांधी विनोबांना अधिक सखोल वाचत होतो, जेणेकरून मला बोलताना ते सोपं होत होतं एक्सप्लेन करायला. आणि त्यामधून गांधी विनोबांकडे मी ओढल्या गेलो. साहजिकच अभ्यासात हुशार होतो, त्यामुळे गुण चांगले मिळत होते आणि मेडिकलला आणि इंजिनिअरिंगला दोन्हीकडे माझी ॲडमिशन झाली. पण मला एक सल्ला त्यावेळी मिळाला की जर डॉक्टर होशील तर माणसात राहशील आणि जर इंजिनियर होशील तर मशीन्समध्ये राहशील. आणि मी माणसात राहणं पसंत केलं. आणि मी माणसात राहणं पसंत केलं. मेडिकलची ॲडमिशन कंटिन्यू केली, इंजिनिअरिंगची सोडली. अन्यथा माझ्या आवडीचे विषय म्हणजे फिजिक्स आणि गणित होते. गणितात 12वीत मला 100 पैकी 100 होते, फिजिक्समध्ये 98 होते. सांगायचं तात्पर्य एवढंच की आवडते विषय सोडावे लागले आणि थोडासा कमी ज्याच्याकडे मला आवड होती अशा बायोलॉजी विषयाला मी प्राधान्य दिलं, कारण माणसात राहायचं होतं. आता मेडिकल कॉलेजला गेल्यानंतर काय परिस्थिती होती? मेडिकल कॉलेजला गेल्यानंतर अशी परिस्थिती होती की माझ्यासारखे आजारी मुलांना घेऊन तिथे छत्तीसगडमधील बहुतांश आदिवासी बांधव यायचे. ते फार सिरियस असायचे मुलं आणि आम्ही त्यांना फक्त परीक्षेपर्यंत ॲडमिट ठेवायचो मुलांना शिकवण्यासाठी. आणि शिकवणं संपलं की मग त्यांना डिस्चार्ज देऊन द्यायचो की नॉट क्युरेबल म्हणून. किंवा कॅन्सरचे पेशंट यायचे शेवटच्या स्टेजमध्ये, त्यांना जोपर्यंत परीक्षा असायची अंडर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएटची तोपर्यंत त्यांना ॲडमिट ठेवायचे आणि परीक्षा संपली की त्यांना पुन्हा सुट्टी द्यायची की नॉट ट्रीटेबल म्हणून, याच्यासाठी काही केल्या जाऊ शकत नाही. किंवा सर्जिकल प्रॉब्लेम घेऊन यायचे तर ते खूप ॲडव्हान्स स्टेजमध्ये यायचे. म्हणजे हा जेवढा स्टूल आहे एवढा स्टूल एवढा हायड्रोसिल असलेला माणूस म्हणजे तो त्या स्टूलवर बसू शकेल, आपल्या स्वतःच्या हायड्रोसिलवर तो चेअरसारखा बसू शकेल इतकं मोठं हायड्रोसिल घेऊन पेशंट यायचे. ही स्थिती काय व्हायची? कारण अर्ली डिटेक्शन व्हायचं नाही. आणि आमचं जे मेडिकल सायन्सचं प्रिन्सिपल आहे की अर्ली डिटेक्शन अँड प्रॉम्प्ट ट्रीटमेंट, ताबडतोब इलाज झाला पाहिजे. कुठलाही आजार असो, सर्दी खोकला असो की कॅन्सर असो, अर्ली डिटेक्शन झालं पाहिजे. तर त्या भागामध्ये मेडिकल फॅसिलिटी नाही हे वास्तव त्यावेळी आमच्या डोळ्यासमोर आलं की एवढे सिरियस होऊन काय येतात, लवकर काय येत नाही, कारण त्यांना इलाज उपलब्धच नाही, तिथे डॉक्टरच उपलब्ध नाही. आम्हाला मग मेडिकल कॉलेजमध्ये शिकवलं जायचं. त्यावेळची 80% पॉप्युलेशन ही ग्रामीण भागात राहायची आणि 20% पॉप्युलेशन ग्रामीण भागात राहायची आणि 80% पॉप्युलेशन ही शहरी भागात राहायची. आता या विरुद्ध डॉक्टरांचं होतं की जिथे 80% पेशंट होते तिथे फक्त 20% डॉक्टर होते आणि जिथे 20% पेशंट होते तिथे 80% म्हणजे शहरामध्ये जास्तीत जास्त डॉक्टरांची गर्दी होती. आम्ही असा विचार केला की आपण हा रेशो रिव्हर्स करू, आपण खेड्याकडे जाऊयात. आमचे प्राध्यापक आम्हाला शिकवायचे की खेड्यात जा आणि त्या नात्याने मग आम्ही खेड्यांचा सर्च सुरू केला. त्यावेळी एक पुस्तक मिळालं, व्हेअर देअर इज नो डॉक्टर. त्याच्या कव्हर पेजवर चित्र होतं की 4 लोक पेशंटला उचलून घेऊन चालले आहेत आणि खाली लिहिलं आहे हॉस्पिटल 30 माइल्स माइलस्टोनवर, म्हणजे जिथनं 40 किलोमीटर दवाखाना दूर आहे असं ठिकाण. आणि त्या कव्हर पेजनी मला अट्रॅक्ट केलं आणि असं ठरवलं मी माझ्या जीवनात की आपण अशा ठिकाणी प्रॅक्टिस करूयात की जिथनं हॉस्पिटल 40 किलोमीटर्स असेल. आणि MBBS झाल्यानंतर जवळजवळ 2.5 महिने मी पूर्ण महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि कर्नाटका या 4 स्टेटमध्ये सतत फिरलो आणि असं ठिकाण निवडलं बेराहगड. आता त्याचं मराठीकरण झालं बैरागड. तालुका धारणी, जिल्हा अमरावती, महाराष्ट्रात ते ठिकाण होतं. दुसरं मला अट्रॅक्शन असं होतं की निसर्गाची मला आवड होती, डोंगर, दऱ्या, पहाड, नद्या, आणि ते ठिकाण त्या दृष्टीने पण फुलफिल करत होतं. एकीकडे तापी नदी आहे माझ्या गावाच्या बाजूला आणि दुसऱ्या हाताला सातपुडा पर्वत आहे आणि तो टायगर प्रोजेक्ट आहे. त्याला जरी लोक आदिवासी भाग म्हणून हिणवत असले तरी मला असं वाटतं की तो निसर्गाने समृद्ध भाग आहे. त्या ठिकाणी सर्व प्रकारचे वाईल्ड लाईफ आहे. अस्वलं आहेत,
हरणं आहेत, सांबर आहेत, रानडुकर आहेत, सगळे सगळे प्राणी. आणि विशेषतः मेळघाटचं वैशिष्ट्य असा गवा हा आहे, गौर त्याला म्हणतात, तर तो पण आहे. आणि अशा वाईल्ड लाईफनी समृद्ध जीवनात टायगर प्रोजेक्ट असल्यामुळे तिथे टायगर आणि बिबट तर आहेतच. तर ते मला जास्त अट्रॅक्टिव्ह वाटलं आणि मी तिथे गेलो. जवळजवळ 1.5 वर्ष प्रॅक्टिस केली. आणि 1.5 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये माझ्या काय निदर्शनास आलं की माझ्याकडे लहान मुलांचे मृत्यू होतात, धनुर्वातासारख्या आजाराने मृत्यू होतात, मातांचे मृत्यू होतात धनुर्वातानी. कारण त्यांना आईला प्रेग्नंट असताना धनुर्वाताची लस मिळत नाही. आणि त्यावेळी 2 लस देण्याचं प्रिन्सिपल होतं. 2 लसी आईला दिल्यात तर धनुर्वात आईला होणारा आणि बाळांना होणारा हा टाळला जाऊ शकणारा सारखा आजार होता. त्याची किंमत फक्त 25 पैसे होती. म्हणजे मी इक्वेशन मांडलं की 6 मृत्यू 1 वर्षभरात माझ्याकडे झालेत. म्हणजे 1.5 रुपयासाठी 6 मृत्यू किती गंभीर होतं विचार करा. आणि मी असं ठरवलं की आपण आता पोस्ट ग्रॅज्युएशनला जायचं. कारण असं की हे सगळं जर करायचं असेल तर व्यवस्थित शिकावं लागेल. दुसरा भाग असा की सर्जिकल इमर्जन्सी यायच्या. माझा कलिग माझ्यासोबत होता दिलीप गहाणकरी, त्यांनी सर्जरीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं ठरवलं आणि मी MD कम्युनिटी मेडिसिन हा विषय घेतला आणि दोघं नागपूरला गेलो. नागपूरला पुढच्या 2 वर्षामध्ये मी माझ्या शिक्षकांचं मला कौतुक करावं असं वाटतं. आज गुरुपौर्णिमा आहे. आमचे पाठक मॅडम, इंगोले सर, असे अनेक शिक्षक होते, आमचे प्राध्यापक, की ज्यांनी मला हे मार्गदर्शन केलं की तू काय कर की ही जे सगळे मुलं मरतात तर या मुलांच्याबद्दल तू सायंटिफिकली अभ्यास कर. नुसतं 6 मृत्यू तुझ्या गावात तुझ्या एका वर्षाच्या याच्यात झाले याला काही अर्थ नाही आहे. 317 गावं आहेत. त्या 317 गावात कित्येक मृत्यू होत असतील, कित्येक माता मृत्यू होत असतील. तर त्यांचा तू सायंटिफिक अभ्यास कर. त्यांनी मला पहिला विषय दिला सेमिनारला की ट्रायबल हेल्थ. आणि ट्रायबल हेल्थचा जेव्हा मी अभ्यास केला तेव्हा माझं असं लक्षात आलं की ते टेरिबल हेल्थ आहे. सगळे जगभर ती स्थिती आहे की फार वाईट आदिवासीच्या भागातली अवस्था आहे आरोग्याची. आणि ती इम्प्रूव्ह जर करायची असेल तर सरांनी म्हटलं की तू पोस्ट ग्रॅज्युएशन तर हा थिसिसचं काम त्यात कर. मग मी मॅडमला एक प्रश्न विचारला की मॅडम MDचाही थिसिस असतो आणि PhDचा पण थिसिस असतो, तर दोघांमध्ये क्वालिटी वाईज काय डिफरन्स असायला हवा. तर मॅडमने म्हटलं की स्काय इज द लिमिट. आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की रॉबर्ट बॅचचं पुस्तक मी वाचलेलं होतं, स्काय इज द लिमिट. आणि माझ्या लक्षात आलं की आपलं जे वर्क आहे, आपण जे थिसिसचं काम करू ते क्षितिजा पलीकडे गेलं पाहिजे. आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो त्या दृष्टीने की माझा थिसिस फक्त विद्यापीठाच्या लायब्ररीमध्ये, फक्त डिपार्टमेंटच्या लायब्ररीमध्ये म्हणजे किंवा माझ्या दिवाणखान्यात आपण 3 कॉपी करतो आहे ना थिसिस करतो, तर एक युनिव्हर्सिटीला देतो, एक डिपार्टमेंटला देतो आणि एक आपल्याजवळ ठेवतो. तर तो तसाच नाही राहिला. त्याला मॅडमनी जसा मला सल्ला दिला होता स्काय इज द लिमिट, तसा तो क्षितिजा पलीकडे गेला. BBC रेडिओनी त्याच्यावर 2 एपिसोड केले. नरेश कौशिक हा जो BBCचा वार्ताहर होता तो माझ्यासोबत मेळघाटच्या गावांमध्ये फिरला आणि तिथनं तो विषय त्यांनी प्रोजेक्ट केला. त्यांनी ॲडमिनिस्ट्रेटर्सचे स्टेटमेंट केले, त्यांनी गावकऱ्यांचे स्टेटमेंट केले, त्यांनी तिथली वस्तुस्थितीचं सगळं पाहिली आणि ते सगळं त्यांनी तिथे मांडलं नरेश कौशिकनी. आणि ते मांडल्यानंतर मग महाराष्ट्रातले पत्रकार, दिल्लीतले पत्रकार, नागपुरातले पत्रकार, मुंबईतले पत्रकार सगळ्यांची नजर या प्रश्नाकडे गेली. आणि हा जो मालन्यूट्रिशन डेथचा प्रश्न होता हा जगासमोर आला आणि त्यातून मलाही नाव मिळालं, त्या प्रश्नालाही उजाळा मिळाला. आणि जवळजवळ 200 कारणं मी त्याचा माझ्या थिसिसमध्ये अभ्यास केला. ती सोडवण्याचा प्रक्रिया गेल्या 35 वर्षांपासनं आम्ही दोघंजणं करत आहोत. धन्यवाद सर. सर आत्ताच तुम्ही म्हणालात की गुरु आणि ग्रंथ या दोघांनी तुम्हाला प्रेरणा दिली, गुरूंनी दिली आणि ग्रंथांनी पण दिली. या दोघांमध्ये गुरु श्रेष्ठ वाटतात का ग्रंथ श्रेष्ठ वाटतात का दोघंही श्रेष्ठ आहेत? आणि दुसरं असं, तुम्ही MBBS होतात आणि त्यावर तुमचं काम चांगलं चालू होतं, पण तुम्ही MBBS नंतर परत MD का केलं? मी MD यासाठीच केलं की मी सांगितलं ना की 6 मृत्यू झालेत.
आणि असे होणारे मृत्यू जे मी अवॉइड करू शकत होतो जर त्यांना वॅक्सिनेशन मी देऊ शकलो असतो तर. आणि ते वॅक्सिनेशन देणं कसं आवश्यक आहे ते सगळं स्किल शिकण्यासाठी मी पोस्ट ग्रॅज्युएशनला गेलो. एक भाग. दुसरा भाग की गुरु आणि ग्रंथ. तर मला असं वाटतं की गुरुच ग्रंथ लिहितात आणि ते त्यांचा जो सगळा जीवनाचा परिपाक असतो तो त्यामधून ते मांडत असतात आणि त्यामुळे दोघांनाही इक्वलच स्थान आहे. आणि गुरु ते आपल्याला सुलभ करून सांगतात. मला या बाबतीत एक सांगावंसं वाटतं की मी जेव्हा रामकृष्ण लायब्ररीचा मेंबर होतो नागपूरला, तेव्हा मला तिथले जे मॉन्क्स होते त्यांनी सांगितलं की तुम्ही बिटवीन द लाईन्स वाचायला शिका. हा शब्दप्रयोग आपण नेहमी ऐकतो की बिटवीन द लाईन्स वाचा, पण नेमका त्याचा अर्थ काय होता तो त्या मॉन्कनी मला जो सांगितला की लेखकाला अभिप्रेत जे पुस्तकात तो लिहितो की जसं घडावं, आदर्शवाद तो जो मांडतो तो वाचकांनी आपल्या जीवनात आणणं, तो आदर्शवाद लेखकांनी मांडलेला हा आपल्या जीवनात वाचकांनी आणणं म्हणजे बिटवीन द लाईन्स वाचणं, म्हणजे बिटवीन द लाईन्स वाचणं. आणि मग मी जे पुस्तक वाचत गेलो त्यामधून मला जे मिळालं ते मी माझ्या जीवनात त्याचं प्रॅक्टिकल कसं करीन हा प्रयोग करणं सुरू केलं. सर, बैरागडच्या जंगलात राहताना वाघ, सिंह सगळेच प्राणी आपण बघितले आणि मग हे सगळे प्राणी बघत असताना आपल्याला असं वाटलं का की आपल्याला जीवन जगण्यासाठी एखादी वाघिणी पाहिजे आणि मग ह्या वाघिणीपर्यंतचा प्रवास आपला कसा झाला हे आम्हाला सांगितलं तर बरं होईल. खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे सर. आणि ती मिळणं वाघाची मावशी एवढं सोपं नव्हतं. कारण मी जिथे राहत होतो त्याचं मी वर्णन सांगितलं तुम्हाला की व्हेअर देर इज नो डॉक्टरप्रमाणे तिथे 40 किलोमीटर डांबरी रस्त्यापासून पायी चालत जावं लागत होतं. जिथनं लाल बस जाते लालपरीपासनं 40 किलोमीटर दूर ते गाव होतं. जाण्या येण्याला रस्ता नव्हता, नुसतं किर्र जंगल होतं. आजही जर तुम्ही त्या जंगलातून आलात तर सूर्यप्रकाश खाली पडत नाही जमिनीवर, सगळा वरच्या वरच राहतो. तिथे उडती खार आहे, म्हणजे या झाडावरून ती खार सहज दुसऱ्या झाडावर जाते, इतकी जवळजवळ झाडांची दाटी आहे. ते तुम्ही पाहिल्यावरच अनुभवू शकाल. आणि म्हणून तिथे वाघ अजून जिवंत आहे. अनेक तृणभक्षी प्राणी आहेत आणि त्या परिस्थितीमध्ये कोणी यायला धजावेल असं शक्य नव्हतं. म्हणून MDच्या शेवटच्या टर्मला असताना मी युद्धपातळीवर हा प्रयत्न केला की मला कुणीतरी जोडीदारीण मिळावी. कारण तोवर असं लक्षात आलं होतं की माझा जो मित्र होता तो परत मेळघाटला येणार नाही. सुरुवातीला गेलो तेव्हा आम्ही 2 जण होतो, पण नंतर तो कॉलेजला आल्यानंतर प्रेमात पडला आणि त्याच्या पत्नीला अमेरिकेला सेटल व्हायचं होतं. त्यामुळे तो मेळघाटला येणं शक्य नव्हतं. आणि म्हणून मी युद्धपातळीवर शोध सुरू केला. कमीत कमी कंडिशन्स ठेवल्या की 40 किलोमीटर पायी चालणारी, 400 रुपये महिन्यात संसार चालवणारी. कारण मी एका पेशंटकडनं 1 रुपया घेत होतो आणि दर महिन्याला माझ्याकडे 400 पेशंट त्यावेळी येत होते. तर मला माझं इन्कम 400 रुपये महिना होतं. तर 400 रुपये महिन्यात जी मुलगी घरखर्च चालवील अशी पत्नी मला हवी होती. तिसरी अट होती की डावरी हा जो प्रश्न होता, हुंडा, हा त्यावेळी नागपूर शहराचा ज्वलंत प्रश्न होता. रोज मोर्चे निघायचे. 2 महिला होत्या तिथे, डॉक्टर साखरे आणि डॉक्टर कुलकर्णी. ह्या दोन्ही महिला रोज कलेक्टर ऑफिस, कमिशनर ऑफिसवर मोर्चा घेऊन जायचे की या गावामध्ये महिलेला हुंड्यासाठी जाळलं, त्या गावामध्ये महिलेला विष दिलं. तर तो ज्वलंत प्रश्न होता. सांगायचं तात्पर्य, तर मी ठरवलं होतं की माझ्या जीवनात मी हुंडा घेणार नाही, मी रजिस्टर मॅरेज करील. त्यामुळे 5 रुपयात लग्न करणारी पत्नी मला हवी होती. अशा मुलीशी लग्न करायचं की सरकारला जे 5 रुपये भरावे लागतात तेवढाच माझ्या लग्नातला खर्च असेल, इतर कुठलाही नाही. आणि शेवटची अट माझ्या लग्नाची अशी होती की गाडगेबाबा ज्याप्रमाणे भीक मागून गाडगेबाबांनी कामं केलीत, धर्मशाळा उघडल्यात,
दवाखाने उघडलेत, अन्नसत्र उघडलेत, वृद्धाश्रम उघडलेत, अनाथाश्रम उघडलेत, अनेक सामाजिक उपक्रम गाडगेबाबांनी जे सुरू केलेत ते भिक्षांदेही या नात्याने केलेत. त्यामुळे मला जीवनसाथी अशी हवी होती की जी मला भीक मागायला मदत करू शकेल गरजू लोकांसाठी. जर गरज पडली, स्वतःसाठी नाही, माझी अट अशी होती की स्वतःसाठी नाही, पण इतरांसाठी ज्या मुलीची भीक मागण्याची तयारी असेल त्या मुलींनी माझ्याशी लग्न करावं. आणि ह्या 4 अटी जेव्हा मी सांगत होतो, माझ्या मित्रांना नातेवाईकांना सांगितलं की या अटींमध्ये मुलगी शोधा, तर जवळजवळ 100 ठिकाणाहून मला नकार आला. काय कुणाच्या आईची तयारी नसायची भीक मागायची, कुणाची म्हणायची एवढं शिकवलं तर आम्ही थाटामाटात लग्न करू, आमच्याकडे भरपूर आहे ना, आम्हाला एकुलतीच एक मुलगी आहे, तर वाटेल तेवढा खर्च करायला ते तयार होते. एक पार्टी तर अशी आली, जळगाव खानदेशचे ते शुगर फॅक्टरीचे चेअरमन होते, ते म्हणे बा ठीक आहे, सगळ्या तुमच्या अटी मान्य, आमची मुलगी भीक पण मागेल आणि सगळं करेल, पण आपण तिथे मोठा दवाखाना बांधू. त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते, तर पवारसाहेब माझे मित्र आहेत, त्यांच्या हाताने आपण दवाखान्याचं उद्घाटन करू, तुम्हाला आरोग्यसेवा द्यायची आहे ना लोकांना. तुम्ही म्हटलं नाही, मी गांधीला फॉलो करतो, मला अपरिग्रहात राहायची सवय आहे, तुमची मुलगी तुमची प्रॉपर्टी सोडून जर येत असेल तर तुम्ही मला द्या. तर ते मुलीला प्रॉपर्टी शिवाय द्यायला तयार नव्हते आणि मी प्रॉपर्टी सहित घ्यायला तिला तयार नव्हतो. एक प्रकारचा तो हुंडाच होता माझ्या दृष्टीने. तर त्यामुळे असे अनेक पद्धतीने नकार आलेत. आणि मग एक मला प्रपोजल आलं, माझे एक मित्र होते सुभाष काळे, त्यांनी सांगितलं की महालामध्ये एक डॉक्टर स्मिता मांजरे आहेत, त्यांच्या दवाखान्यात तुम्ही जा आणि तिथे एक मुलगी तुम्हाला भेटायला येईल, तिच्याशी लग्नाबद्दल बोला. धन्यवाद सर. बीच में थोड़ा सा अपन सर एक प्रश्न विचारू इच्छितात. मेरे मन में एक सवाल आ रहा था कि और हर किसी को ये फेस करना पड़ता है कि जब आप 100 नंबर 100% मैथ में, 98% फिजिक्स में, MBBS एंड ऑल दोस, तो और फिर आप इस रास्ते निकल पड़े कि कईयों के मन में आता है कि चलो मैं ट्राइबल में जाता हूँ और सेवा करूँगा, लेकिन जो फैमिली प्रेशर, माँ बाप का प्रेशर, चचा चाचे का प्रेशर और ये सब ऐसे होते हैं कि उनकी एक्सपेक्टेशन ऐसी रहती कि क्या कहाँ पागल हो गया जी, क्या ये कर रहा है, तो ओवरकम कैसे करते हैं? कि कई बार हम खुद अपने जीवन में आया कि जब मैं साइंस में आना चाहा और उसी समय मेरा सिलेक्शन पब्लिक सर्विस कमीशन के थ्रू जोनल इंजीनियर के रूप में उत्तर प्रदेश में हो गया, लखनऊ में पोस्टिंग थी, तो मैं दिल्ली से गया, तब मैं PhD कर रहा था, दिल्ली से गया, एक दिन पूरा वहाँ रुका, उन्होंने ऑफिस दिखाया, सारा कुछ दिखाया, ये होगा, ये गाड़ियाँ हैं, इतने डिस्ट्रिक्ट देखना होगा, और फिर देख दाख करके ये लगा कि साइंस, ये कन्फ्यूजन में था. फिर मैं सुल्तानपुर वहाँ से थोड़ा दूर पड़ता था, मैं नहीं गया, टिकट फिर दिल्ली का वापस किया और डिसीजन लिया कि नहीं मैं साइंस परसू करूँगा. तो ये तो छोटा डिसीजन था, क्योंकि जिसमें ये कि यू वांट टू बिकम इंजीनियर ऑफ द स्टेट और यू वांट टू बिकम एक साइंस में जाओगे, टीचर होगे, पढ़ाओगे, ये करोगे, वो करोगे. तो नॉर्मली जो मिडिल क्लास फैमिली से लोग आते हैं जिनका नॉर्मल विलेज बैकग्राउंड है, तो उनकी एक्सपेक्टेशन हो जाती है. ये लड़का मेरा बोर्ड में 9th पोजीशन लाया था, मैं 10th में, यूपी बोर्ड बहुत बड़ा बोर्ड होता है, उसमें 9th पोजीशन थी, फिर इंटरमीडिएट इस तरह से चला के भी करके, और उसके बाद बीटेक पंतनगर से किया, तो वो एक्सपेक्टेशन होती है कि ये करने लगे. तो एक जो ये फैमिली सोशल और एक्सपेक्टेशन प्रेशर होता है, इस ये आया या नहीं आया? नहीं आया तो बहुत बड़ी बात नहीं सर, और मैं बता रहा हूं. आया तो ओवरकम कैसे किया? हाँ जी, हाँ जी सर, बहुत ज़रूरी सवाल है ये प्रॉब्लम हर एक को ही आती है. और ऐसा कि एवरीवन इज सोशलिस्ट एट द एज ऑफ 20, बट देयर इज समथिंग रॉन्ग इफ ही रिमेन्स सेम एट द एज ऑफ 30. तो मेरे साथ भी यही हुआ कि मेरा इंटर्नशिप ख़त्म हो रहा था. जिस दिन इंटर्नशिप ख़त्म हो रहा था उसके पहले की दिवाली थी, फेस्टिवल, तो मैं दिवाली में घर को गया था. तो माँ पिताजी ने कहा कि आगे क्या करना है, तो मैंने कहा आगे मुझे आदिवासी एरिया में जाना है और बच्चों की सेवा करना है, सुविधा देना है. मैंने उनको बताया कि मुझे आपके कारण ये प्रिविलेज था कि मुझे रेलवे की फैसिलिटी थी, इसलिए मैं आज ज़िंदा हूँ,
क्योंकि डॉक्टर ने उसी वक्त बता दिया था, जब मैं 10 साल का था तो मेरे पेरेंट्स को बता दिया था कि अब ये बच्चा नहीं बचेगा। आज भी मेडिकल टेक्स्ट बुक में यही लिखा है सर कि सच बेबी डाइज विद इन 3 to 5 years आफ्टर डायग्नोसिस। तो मुझे 15 साल से ज़्यादा जीना नहीं था। मैंने कहा कि मेरे जो ज़िंदगी के थोड़े दिन बचे हैं, यानी मैं 21.5 साल में ये बात कर रहा था मेरे माँ पिताजी से जब मेरी इंटर्नशिप चल रही थी, कि मैं थोड़े दिन और जीऊँगा, मैं बाय द ग्रेस ऑफ गॉड जी रहा हूँ, तो आप ऐसा करिए कि मुझे जाने दीजिए ऐसे बच्चों के लिए कि जिनके लिए एक मेडिकल फैसिलिटी नहीं है। मैं उनका डायग्नोसिस करूँगा और उनको, जो हमारा प्रिंसिपल है मेडिकल साइंसेस का, अर्ली डायग्नोसिस एंड प्रॉम्प्ट ट्रीटमेंट, तो मुझे जाने दीजिए। तो पेरेंट्स ने कहा कि हमने आपको इतना पढ़ाया, किस चीज़ के लिए पढ़ाया? हमारे भी कुछ एक्सपेक्टेशंस है। कुछ दिनों में पिताजी रिटायर होने वाले थे, तो आफ्टर रिटायरमेंट आप हमारी केयर कीजिए, ये एक्सपेक्टेशंस थी। उनको रहने को खुद का घर नहीं था, पिताजी ने अपने ड्यूटी में सिर्फ प्लॉट ले पाए थे, उसके ऊपर बिल्डिंग नहीं खड़ी कर पाए थे, घर नहीं खड़ा कर पाए थे। तो मैंने कहा कि देखिए, आप मुझे मत रोकिए, मैं अच्छा काम करने के लिए जा रहा हूँ, मैं बुरा काम करने के लिए नहीं जा रहा। और अच्छा और बुरा ये आप ही ने मुझे सिखाया है, आप ही ने सिखाया है मुझे। आप रेलवे में कैसा होता है कि क्वार्टर में सब ऑल क्लास रहता है, क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4, चारों वैरायटी रहती है कि पोर्टर से लेकर स्टेशन मास्टर तक सभी वहाँ रहते हैं। तो कुछ लोग ऐसे होते हैं कि जो क्लास 4 एम्प्लॉयज़ गरीब होते हैं बहुत, तो उनके यहाँ जब दिवाली नहीं होती थी तो आप लोग ही उनके हमको बताते थे ना कि आपका दोस्त है उसको फटाके दे दो। आप ही बताते थे कि घर में मिठाई बनी है तो उसके यहाँ पहुँचा दो। ये तो आप ही ने सिखाया ना। तो आप मुझे ये प्रैक्टिकल करने दो कि मेरे पास मेडिकल साइंस है तो मैं लोगों को दूँ, है ना। दूसरी बात, आपने हमेशा दूसरों की हेल्प की, तो वो क्वालिटी हमारे में आई। आप अगर शराब पीते थे तो हम भी बॉटल धो के पीते थे, यानी दोष आपके तरफ जा रहा है अब, कि आपने हमें जो सिखाया वो उसका प्रैक्टिकल हम करने जा रहे हैं, और आप रोकिए मत, बीच में रोड़ा मत लाइए। दूसरी बात, माँ की ऐसी थी कि भाई कुछ तो हमारे लिए करिए। मैंने बोला कि ठीक है कि आपने मुझे पढ़ाया, लेकिन उससे ज़्यादा खर्चा तो मेरी फ़ीस थी सर 175 रुपीज़ पर टर्म कॉलेज की, समझ लीजिए। लेकिन मेडिकल स्टूडेंट के ऊपर जो लाखों रुपए का खर्चा होता था वो पब्लिक डोमेन से होता था। कल जो मैंने बात कही कि टैक्सेशन, अगर हम 10 रुपये की चीज़ कोई खरीदते हैं बाज़ार से तो टैक्स पे करते हैं उसके साथ में, तो वो जो टैक्सेशन कॉमन मैन के पॉकेट से आता है, शायद ये रामकृष्ण मिशन के लाइब्रेरी में मैंने कार्ल मार्क्स को पढ़ा था, लेनिन को पढ़ा था, स्टालिन को पढ़ा था, तो उसमें से मुझे लेफ्ट जो थॉट्स है वो वही बताते हैं कि हम जो ये अभी विश्वविद्यालय का खर्चा चल रहा है, कहाँ से चल रहा है? ये कॉमन मैन के पॉकेट से चल रहा है। आपको जो सैलरी मिल रही है सब लोगों को, ये जो बिल्डिंग्स खड़ी है, ये कॉमन मैन जो टैक्स पे कर रहा है उसमें से खड़ी है। और इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी नाउ, मैं यहाँ से पढ़ने के बाद में कॉमन मैन के लिए कुछ करूँ। तो उस नाते से मैंने उनको समझाया कि देखिए, आपने मेरे लिए 175 रुपीज़ पर टर्म खर्चा किया, लेकिन गवर्नमेंट ने मेरे लिए लाखों का खर्चा किया। मैं उन लोगों के, गरीबों के ही लाइफ के ऊपर सीखा। हम जो सब प्रैक्टिकल करते हैं मेडिकल कॉलेज में तो पेशेंट के साथ करते हैं, तो उन्हीं के बॉडी के ऊपर सीखते हैं ना। तो ये मेरी रिस्पॉन्सिबिलिटी है कि कुछ रिटर्न दूँ मैं सोसाइटी को, और उस नाते से आप मत रोकिए। माँ का कहना है तो हमारे लिए कुछ तो करो। मैं बोला देखिए, आपको रिटायरमेंट के बाद में पूरा पेंशन मिलेगा, आपको मरते तक मेडिकल फैसिलिटी है, आपको ऑल इंडिया रेलवे का पास है क्लास 1 AC का, आप जहाँ चाहे जा सकते हो, पूरी फैसिलिटी आपको रेलवे दे रही है। और रही बात कि मेरी छोटी बहन थी, एक भाई था, तो उनके एजुकेशन की, उनके मैरिज की रिस्पॉन्सिबिलिटी मैं लेता हूँ, ये तो मैं कर सकता हूँ। घर बनाने की बात और कार की बात जो थी, तो मैंने कहा कि आप फिर लिमिट मुझे बताइए कि कितने लाख आपको चाहिए, उतने मैं कमाऊँगा और आपको रिटर्न करूँगा, और बाद में मुझे जाने देना।
तो वो तैयार नहीं थे कि भाई ऐसा कैसा कुछ बताएंगे फिक्स कि भाई इतने लाख होना। मैंने बोला बोल दीजिए ना, कोई हरकत नहीं, अगर आप बोलोगे कि 2 लाख होना, 5 लाख होना, 10 लाख होना, क्योंकि बोला अपर लिमिट नहीं है। टाटा बिरला को भी अगर दुनिया के लिस्ट में देखेंगे तो गरीबों में ही आते हैं, पहले 50 में वो नहीं आ रहे हैं। तो ये जो बात है ये हमारी उस वक्त दिवाली के बाद में बहस हुई और बाद में उन्होंने कहा कि ठीक है बेटा जाओ। माँ ने मुझे करीब 1000 रुपये का किराना सामान जो होता है घर के लिए लगता है वो ख़रीद के दिया उसके पॉकेट से, और हमारा जो दोस्तों का कॉमन पॉकेट था उसमें 3500 रुपये थे। तो 3500 रुपये की दवाइयाँ हमने खरीदी और वहाँ बैरागढ़ में चले गए। एका सुखवस्तू कुटुंबात जन्मलेल्या स्मिताताई थोड्याशा बंडखोर प्रवृत्तीच्या, समाजानं जी परीटघडी घालून दिलेली असते त्या वाटेनं न जाणाऱ्या आणि 1980च्या दशकामध्ये किमान 400 रुपयांची साडी त्यांच्या अंगावर असायची। असं असताना सुद्धा एवढ्या कठीण 4 अटी आपण मान्य करून आपण प्रवास कसा सुरू केला? मी नागपूरची आणि नागपूरलाच शिक्षण झालं 10वीपर्यंत। त्यावेळेस इतकं शिक्षणाला महत्त्व नव्हतं, कोणत्या आईवडील आमच्या वेळेस असं शिकावं असं फार उच्च याच्यात शिक्षण होतं आणि बाकी आम्हाला कोणी शिका असं म्हणत नव्हतं। पण 10वी झालं, खूप झालं, नुकतीच 12वी निघाली म्हणून बाजूच्या शाळेत टाकलं। 12वी झाल्यावर आऊर कोण टाकू असा घरच्यांचा विचार होता। भाऊ वगैरे बिलकुल बस झालं, खूप झालं, पोरं पहा अशी स्थिती होती। आणि त्यात 12वी झालं, सायन्समध्ये इंटरेस्ट होता, चांगले मार्क होते, पण सायन्स काही घ्यायला मिळालं नाही कारण बाजूलाच आर्टचं कॉलेज होतं बिंजाणी, मला तिथं टाकण्यात आलं। पण मला काही त्यात खूप इंटरेस्ट नव्हता, तर त्याच्यामध्ये NCC, तर मी फाईन आर्ट म्हणजे ड्रॉइंग, पेंटिंग हे सगळं करणारी, NCC, मग त्यात खेळणं आणि इंडियन म्युझिक घेऊन मग मी BA केलं। आणि BA केल्यावर मग मला थोडंसं अंगावर माझे पांढरे डाग होते आणि त्यामुळे जी घरच्यांची वागणूक होती, 3 भाऊ 3 भावजया, आणि त्या 3ही भावजयांना असं वाटतं की ही व्याध आपल्याला नको, कुठे जन्मभरीला पोसायचं, आणि त्याच्यामुळे जी घरची वागणूक आहे ती अशी काही होती आणि समाजाची पण अशा मुलीला मिळणारी जी वागणूक असते ती फार विचित्र असते। आणि मला छोट्याशा घरातच पूर्ण जग कसं असतं याची जाणीव झाली आणि हे लक्षात आलं की आपल्याला आपल्या पायावर उभं राहणं खूप आवश्यक आहे, त्याशिवाय काही खरं नाही। इथे राहून आणि न सांगून लग्न करण्याचा जो फसवेगिरीचा प्रयत्न होता तो मी हाणून पडला, कारण मी त्याच्यानंतर मग काय करायचं, तर जवळच पुन्हा लॉ कॉलेज होतं, तर लॉ कॉलेजला ॲडमिशन घेतली। तेव्हाही कोणी म्हणजे घे असं नव्हतंच। माझ्याजवळ पहिले 1-2 रुपये मिळायचे, आमच्याकडे त्याचा पावडरचा डबा असायचा लंबा, पहिले त्याला छिद्र करून आपण 1-1 रुपया टाकायचं, जुन्या काळातल्या लोकांना माहीत असेल, तर ते काढले तर 200 रुपये आले आणि त्याचे ॲडमिशन मी घेतली। पण खरं सांगू मित्रांनो, मला तेव्हा ईज आणि वॉजही समजत नव्हतं, कारण मला त्या आर्टमध्ये इंटरेस्ट होता आणि मला त्या अभ्यासातच इंटरेस्ट नव्हता। मी आपली गाणं आणि खेळणं अशी करायची। आता ॲडमिशन तर घेतली, काहीच समजेना समोर काय बोलतात, पण मग ते काय म्हणतात ते लिहून घ्यायचं आणि घरी येऊन मग त्याचं पाहायचं काय ते। आणि असं करता करता मग मी LLB पार्ट 1ला म्हणजे पास झाली। अभ्यास खूप केला, प्रचंड मेहनत घेतली आणि पास झाली। पण मग नंतर कोर्टाचे जे असायचे तेव्हा मग मला असं लक्षात आलं की
हे काही आपल्या स्वभावाला धरून नाही आहे. हे खऱ्याचं खोटं आणि जे सगळं जे चाललं आहे ते मला पटेना. आणि दरम्यान असं लक्षात आलं की या ज्या वाढत्या डागांमुळे आपलं लग्न होईल असं काही नाही. आणि मी जरा संघ विचारातून आले रे, म्हणजे संघ बिल्डिंग नागपूरची जवळच, म्हणजे एका हाकेच्या अंतरावर संघ बिल्डिंग. तिथून वारे जे व्हायचे ते आमच्या डोक्यावरूनच जायचे. त्याच्यामुळे पूर्ण संघ आणि संघ म्हणजे गुरुजी आमच्याकडे यायचे. सगळं ते विचार समितीचं काम मी केलेलं. आणीबाणीत आम्ही लहान होतो तर त्यांचे पत्रकं फ्रॉकमध्ये शाट टाकून इकडले तिकडे पोचवणे, मस्त खूप म्हणजे अगदी स्वातंत्र्य सैनिकाचा आविर्भाव मोहीम ते काम करायचं. असं ते कॉलेजमध्ये गेल्यावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, आजचे जे उपमुख्यमंत्री फडणवीस आहेत किंवा नितीनजी गडकरी आहेत, आम्ही सोबतचे काम करणारे. त्यामुळे नितीनजीला वाटायचं की हिनी राजकारणात यावं किंवा ह्या ह्याच्यात नाही यावं. आणि ह्या सगळे संस्कार सगळे आमच्यावरती होत गेले. आणि त्या संस्कारातून हे जास्त मनावर बिंबवलं गेलं की इदम न मम राष्ट्राय स्वहा, हे काहीच माझं नाही, हे सगळं जे करायचं आहे ते राष्ट्रासाठी करायचं आहे. आणि मग कसं करायचं ते सांगितलं गेलं. सेवा हे यज्ञ कर्म समिधा समूह झाले, की सेवा करायची आहे तर ती सांगून नका करू. ती करताना समिधा जशी जळते तशी तुम्ही सेवा केली पाहिजे. हे जे संस्कार आमच्यावरती झाले आणि त्यातून मग मार्ग निवडला गेला. आणि विवेकानंद केंद्राचा पगडा माझ्यावरती भरपूर होता. एकनाथजी रानडे रजुबा यांच्याशी नेहमी म्हणजे झालेल्या चर्चा ह्याच्यातनं मी विवेकानंद केंद्राची प्रचारक जावी असं ठरवलं. आणि मग वकिली हा पेशा काही त्याच्यासाठी योग्य नाही म्हणून मी पुन्हा DHMSला ॲडमिशन घेतली. आणि पुन्हा 10वीपासूनचा डबल प्रवास सुरू झाला. आणि मित्र हो, त्याच्यात इंटरेस्ट होता. पहिल्याने पास होत गेली. 5 वर्ष त्याच्यात खूप प्रॅक्टिस केली. आणि माझला गुरु पण खूप चांगले मिळाले. डॉक्टर डांगरे प्रसिद्ध होमिओपॅथ नागपूरचे, त्यांच्याकडे 5 वर्ष प्रॅक्टिस केली. आणि त्यानंतर मी त्यांचा पश्चिम नागपुरात दवाखाना, माझा पूर्व नागपुरात मी दवाखाना लावला. आणि सहज अगदी गोष्टी झाल्या. आणि दवाखाना माझं सगळं करताना प्लॅनिंगवर बराच भर असतो की पुढचं प्लॅनिंग आपलं कसं असावं. सगळ्या ह्या गोष्टींनी मी दवाखाना लावला. आणि मित्र हो, पहिल्याच दिवशी 15 पेशंट्स माझ्याकडे होते. आणि दवाखाना इतका चालला की मलाच आश्चर्य वाटायचं की बाबा माझ्या दवाखान्यात इतके कसे काय लोक येतात. आणि मग तोपर्यंत कसं हातातोंडाचंच हे होतं. आणि इतक्या काही फॅसिलिटीज तेव्हा कपड्यांना याला त्याला एवढी व्हॅल्यू दिल्या जायची नाही. आमचे कपडे फाटायचे, आमचे कपडे विटायचे. आता कपडे विटणं आणि फाटणं हे म्हणजे खूप ती अडगळीतली गोष्ट झाली. तर अशा ह्याच्यातले आम्हालाही अट्रॅक्शन होतं पहिले की कानातले घ्यावे, नाकातले घ्यावे, हे घ्यावं ते घ्यावं. पण तेव्हा काही आमच्या ह्याच्यावर हेच नव्हतं. आम्ही विंडो शॉपिंग करायचं. म्हणजे आमच्या कोठी रोडवरती एक लाईनीने फिरायला गेलो किंवा ये कित्ते का है, ये कित्ते का है, ये कित्ते का है, ऐसा वापस यायचं. पण आता पैसा यायला लागला. आणि खरोखर माझी असिस्टंट आणि आम्ही टेबलवरती मग त्या नोटा जमा करायचो. बापरे, एवढे पैसे वगैरे. आणि त्या काळामध्ये जवळजवळ म्हणजे फारच नोटाच छापायला लागली मी. आणि मग खरोखर शॉपिंग सुरू झालं. आणि म्हणजे एक जलवाच होता. माझे गुडघ्यापर्यंत केस होते. आणि मग काय स्लीवलेस, लिपस्टिक आणि कानातले, नाकातले, नागपूरभर फिरून घेतलेली चप्पल. पहिलं साडीचं मॉडेल आलं की अगदी माझ्या डॉक्टर सही आहे वगैरे वगैरे, मी स्टायलिश रख दो वगैरे. आणि तशा साड्या घेणं, गाडी आली. आणि ह्या सगळ्या गोष्टी आल्यावरती मग झालं, मन भरलं एकदाचं. मग समजायला मला ते मग त्या कानातल्या नाकातल्याला काय करायचं, टोचायला लागले ते. आणि मग लक्षात आलं की खरा अलंकार हा कानातल्या नाकातले नसून तुमचे गुण वाढवणं आहे. आणि ॲक्च्युली आपण घालतो ते कोणासाठी, की दुसऱ्याला दाखवायला.
ते कानातलं मला टोचत असते इकडे गाडीसारखं, पण मला दुसऱ्याला मी चांगली दिसावी आणि ह्याच्यासाठी आपण ते कळत असतो. काय लोंढे गळ्यात घालतो कोणासाठी? दुसऱ्यांना दाखवण्यासाठी. मग मला ते काही विचारांनी पटायला नाही लागलं. दरम्यान विनोबांचं गीता प्रवचन वाचलं आणि ते वाचता वाचता मग स्वधर्मापर्यंत येऊन पोचली आणि मग लक्षात आलं की आपला काय स्वधर्म. आणि ह्या सगळ्या विचारात जेव्हा मग माझ्याजवळ पैसे आले आणि सगळा दुनियेचाच धर्मच आहे की मी एक सोन्याची कोंबडी झाली होती, सोन्याचं अंड देणारी. त्यामुळे माझे पांढरे डाग कोणाला दिसेनासे झाले आणि मलाही मुलं मग सांगून यायला लागलेत की मुलगी आहे लग्नाची. आणि मग पुन्हा मग जे आमच्या घरी पण चहा पोहे सुरू झाले आणि मग पाहायला येणारे मुले चहा पोहे असं तसं दाखवणं. आणि मग त्या काही काय म्हणजे जे वरपक्षाकडले अगदी यायचेत, अगदी शेंबडे पोट्टे आले तरी वरपक्षाकडले आले म्हणून त्याला नमस्कार करा काय. आणि तो नमस्कार म्हणजे मला स्वीकारा हाच होता. मग ते काही 1-2 चहा पोहे झाल्यावर मग काही ते पटेना असं झालं, ते जीवावर यायला लागलं. मग मी घरी सांगितलं की बा हे काही मी करणार नाही. मग सगळा गोंधळ झाला. म्हणजे तुझं लफडे अशीन. म्हणलं लफडं जमलंच नाही. मग म्हणे तू एवढी नखरे काऊन करतं? म्हणलं हे ते पोरं पाहायला येतात तर मग माझ्या दवाखान्यात पाठवा ना पाहायला. इथं काय 2 मिनटात पाहणार आहे नमस्कार करून डिसिजन घेणार आहे. मग झालं, मी हट्ट केला आणि दवाखान्यात आलेत पोरं पाहायला. आणि मग मात्र मी पहिलेच सांगून देऊ हे पाय रे भाऊ, हे जे दिसते की नाही दुकान, हे आपण केव्हाही बंद करू बरं काय, आणि छातीवर बसून खाऊ. त्याच्यामुळे त्याची नजर पुन्हा बदलत गेली. तिकडून नकारायला लागले. फजिता झाली. काय लग्न तर करायचं होतंच, ठरवलेलंही होतं. कारण माझा स्वभाव म्हणजे बडबड कोणीतरी पाहिजे असं लक्षात आलं होतं, ऐकून घेणारा बाजूचा. तर म्हणून लग्न करायचं होतं. मग असं ठरलं. मग खूप विचार केला. म्हटलं झालं हे पोरंवाले पाहायला येतात आपल्याला, मग असं नाही का होऊ शकत आपण पोरायला पाहायला जाऊ काय. ठरलं, आपलं डिसिजन घेतलं म्हणजे ठरलं, शिक्कामोर्तब झालं. मग असं सांगण्यात आलं की बा चला मित्रांना सांगावं की बा. मग सांगितलं. नुकतीच बाबा आमटेची भारत जोडो यात्रा झाली होती काश्मीरपर्यंत आणि त्या यात्रात पुष्कळशे तरुणींनी आपापलं जमवून टाकलं होतं आणि तरी काही उरले होते. पाव प्रयत्न करून मग मित्रांना सांगितलं पहा रे बा. तेव्हा माझ्यासाठी कोणी लग्नाळू पोरगा असेल तर पहा. पहिला लग्नाळूचा शब्दप्रयोग मी केला आणि मग त्यांच्याकडून पत्ते घेतले. अमुक हा आहे, अमुक तो आहे, टमुक तो करतो. मग ज्याच्यातला बरा वाटला आपल्याला एक असं बा चला पाहून तर घ्या. मग मस्त तयार व्हायचं. लिपस्टिक, स्लीवलेस, नागपूरवर फिरून घेतलेल्या चपला, हेअरस्टाईल. मग काय पाहता तयार होऊन त्या पोराच्या तिथं धडकायचं. आणि मग वाजवलं दार की मग कोणीतरी या कोण आहे वगैरे. मग त्याला सर्व म्हणायचे की बा असं कळलं की तुमचंही यंदा कर्तव्य आहे आणि माझंही यंदा कर्तव्य आहे. म्हटलं पाव आपलं काही जुळते का तर. आता एकदम दरवाजात असं धडकल्यावरती जसं पोरीला पाहिल्यावर बिचारी घरून सूचना असतात की दोन्ही खांद्यावर पदर, खाली नजर, जास्त शिष्टपणा करायचा नाही, असं करायचं नाही, व्यवस्थित सगळं बोलायचं, उत्तर द्यायचे. तशी गत त्या पोरांची झाली. आता त्याला पदर नव्हते. आता म्हणून शर्टाच्या बटनाशी बिचारे असा चाळा करत कसे तरी खाली पाहत आपले उभे राहत, कसं तरी या बसा म्हणत. आता तेव्हा मोबाईल नव्हते, नाही तर मस्त शूटिंग झालं असतं, आज खूप व्हायरल झालं असतं. तर शेवटी या बसा म्हटल्यावरही काय तिकडून नकार अपेक्षितच होतं. तिकडून नकारायला लागले. मग मोठी फजिती झाली. म्हटलं पण आपण आपलं सोडायचं नाही.
आणि मग मित्रांनी एका सांगितलं की एक पोरगा आहे बा म्हणे. म्हटलं काय नाव? म्हणे रवी कोल्हे. म्हटलं काय शिकला वगैरे? तर म्हणे MD करून आला. म्हटलं बरं आहे, शिकला सवरलेला दिसते तो. म्हटलं पाहून घ्यावं. नाही म्हणे त्याच्या 4 अटी आहेत. मग म्हटलं अटी तटीवाला दिसते. म्हटलं काय बा? म्हणे पहिले अट आहे म्हणे 400 रुपयात घर संसार झाले. मी माझ्या 400 रुपयाच्या साडीकडे पाहून घेतलं. मग म्हटलं दुसरी म्हणे 40 किलोमीटर पायी चालावं लागते. तालुका प्लेसपासून गाव म्हणे दूर आहे 40 किलोमीटर. ते म्हटलं माझ्या गाडीकडे पाहून घेतलं. म्हटलं 4 कदमही चालता येईन की नाही होती. म्हटलं मग तिसरी तर म्हणे 5 रुपयात लग्न. मी म्हटलं हे बरी आहे, आपल्या बापालाही खर्च नाही. गेले गेले काही कमी जास्त झालं, गेले गेले किती? 5च. चौथी तर म्हणे भीक मागायची तयारी दुसऱ्यासाठी. म्हटलं बरं, आपल्यासाठी आपण मागायला तयार आहो, भिकारी दिसते. नाही चालली प्रॅक्टिस तर देवमाय घेतला कटो राहता की चालू आपलं. बरं आहे म्हटलं, ते प्रॅक्टिस चालत नाही म्हणून रडत बसायचं काम नाही. म्हटलं बरं बा. तर म्हटलं मग आता पोरगा कसा पहा? ते सोशल वर्क करायला त्या तिथे मेडिकल कॉलेजच्या मागे कोणतं ते गाव बाबुळखेडा तिथे जायचे, पिंपळा गावी. तर मी मित्रांसोबत चुपचाप जायला लागली. ऑब्झर्वेशन करत होती. आमच्या होमिओपॅथी कीन ऑब्झर्वेशनला महत्त्व आहे. त्याचं कीन ऑब्झर्वेशन सुरू केलं. तर काही याला माहीत नव्हतं मी याला पाहायला येते आहे वगैरे वगैरे वगैरे. तर तिथे जाऊन मी पाहायची, बरं आहे बा पोरगा. इतक्या तरुण पोरी ज्युनियर्स वगैरे वगैरे पण वरमान करून पाहत नाही. म्हटलं बरं आहे, पुढे धोका नाही. आणि मग झालं, मग बरं वाटलं. मग म्हटलं माझ्या मित्राला, अरे बा म्हटलं तू म्हण ना, म्हटलं त्याला बोल ना त्याशी. तर त्यानं हात वर केले. म्हणे बा तुझं असं स्लीवलेसपासून आहे असं म्हणे, आणि त्याचं फाटले कपडे आले म्हणे. आता तुमचं तुम्ही पाहून घ्या म्हणे. आता मग असं ठरलं की नागपूरला माझ्या दवाखान्यामध्ये महालमध्ये अमुक दिवशी अमुक वेळेस हा पोरगा तिथं येईल. मग तिथं भेटा. पण याला माहीत नाही की मीच पोरगी आहे काय. त्याच्यानंतर मग त्या दिवशी अमुक वेळेला घाम पुसत आला. उन्हाळ्याचे दिवस होते. गाडीला समोर येऊन बसला. बेंच होतं, माझं केबिन होतं, काळा काच होता. मला पेशंट दिसायचे की ऑब्झर्वेशन करायला. आणि मी पाहत होती तरुण पोरी खूप आल्या होत्या. खूप औषधाला गर्दी होती. अगदी हा एका पोरीकडे पाहे, हे अशीन काय, ती उठे औषध घे ती जाय, ती उठे औषध घे ती जाय. 1.5-2 तास झाले. 2 तासानंतर पोरी संपल्याचा प्रश्नार्थक चेहरा दिसे. मग मी स्टायलिस्ट म्हटलं हां आत या. मग आले बा. म्हणे मला असं सांगितलं की बा इथं तुमच्या दवाखान्यात कोणी पोरगी लग्नासाठी बोलायला इथे बोलणार आहे. आता आपली पहिलीच वेळ होती बा. मग म्हटलं आता कसं काय बोला. म्हटलं चला हवा पाण्याच्या गोष्टी केल्या मग काही वेळ. मग म्हटलं चला हवा पाण्याच्या गोष्टी किती वेळ करा. म्हटलं घाला मुद्द्याले हात. म्हटलं त्याचं असं आहे म्हटलं की ते लग्नासाठी बोलणारी पोरगी म्हटलं मीच. आता ते स्लीवलेस लिपस्टिक असं झालं. रॉंग नंबर लागल्यासारखं उठायला लागले. मी म्हटलं साली गडबडच झाली. मोठ्या मुश्किलने इथपर्यंत आलं सावज. आता कसं करावं. म्हटलं नाही बसा. पाणी होतं तेव्हा, बाटल्या नव्हत्या, लोटा ग्लास असायचा. पाणी दिलं. म्हटलं पाणी प्या बसा. मी काय गळ्यात नाही पडली म्हटलं. आणि म्हटलं पाणी प्या आधी. मग पाणी प्याले. म्हटलं असं करू आपण बोलू, आणि बोलून काय तर ठरवू, काही प्रॉब्लेम नाही म्हटलं तसा काय. मग झालं बा. बसले, पाणी प्याले, दम घेतला, आणि मग झालं. हे बोललो. यायचे लफडे सांगितले, मी माझे लफडे सांगितले काय. मग शेवटी या डिसिजनवर आलो की बा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायला हरकत नाही. टिकलं तिथपर्यंत टिकलं, नाही तर तू नाही तर और सही, और नाही तो और सही. आणि मग कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायचं ठरल्यावरती मग याने याच्या बहिणीकडे नेलं. याची बहीण म्हणजे मोठा बंगला बा. मला दिवाणखान्यात बसवलं. मोठा हॉल होता. मी बसली चोरासारखी. 4-2 चेहरे असे पाहून केले. आता मग आपण कसं पाहावं असं म्हटलं. आपली अशी चुपचाप बसलेली. मग आतून आवाजही यायला लागले. अरे म्हणे म्हशीसारखीच आहे म्हणे, मी चांगली खात्या पित्या घरची.
हे आपलं चवळीची शेंग मेंटेन केलेलं. आपण म्हणे चांगली पाहू ना, सुंदर वगैरे. आता एवढं ऐकलं तर ते न ऐकल्यासारखं करणंच योग्य होतं. मी काही असं येऊच नाही दिलं कानापर्यंत. आणि 100 पोरीचा नकार ऐकल्यावरती एक पोरगी म्हणे काय या पोराशी लग्न करायला तर खांडाचंही व्यसन नाही. अशा पोरीनं नाकारलेला यालाही गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच होतं. ते हाही तिथून सटकला, आम्ही तिथून सटकलो. आता वेळ होती माझ्या वडिलांना विचारायची. आता मग माझ्या वडिलांकडे आलो. माझे वडील सतत पहाटे 3 वाचत बसायचे, खूप वाचन. आणि वाचायच्यामध्ये आम्ही गेलो तर असा खाली नाकापर्यंत असा चष्मा इथून वरून आम्हाला पाहायचे. मग आम्ही गेलो तर वरून विचारायचे. मग झाला मी गेल्यावर ते वरून विचारलं म्हणे म्हटलं काही नाही बा दादा, हा पोरगा म्हणते माझ्याशीच लग्न करतो. मग ह्याच्याकडे पाहिलं, पुष्कळ वेळ वरपासून खालीवर तो 2-3 मिनटं. आता पाहिलं आणि मग म्हणे नाव काय वेळ याचं. आता ती गंमत अशी की मी स्मिता मांजरे आणि शाळेमध्ये माझ्या मैत्रिणी होत्या कावळे, एक होती बोकडे, एक होती वाघ, एक होती गाढवे. अशा आडनावाच्या पोरी. माझे वडील नेहमी म्हणे तुला अशाच आडनावाच्या पोरी भेटतात. म्हटलं काय करावं दादा, आता आपला काही इलाज आहे. त्याला काय त्याचे आडनाव आपण थोडी बदलू शकतो, बदलवतील त्याचे नवरे. आता मग वडिलांनी विचारलं म्हणा नाव काय त्याचं. म्हटलं रवी कोल्हे. आता कोल्हे म्हटल्यावरती माझ्या वडिलांनी पुष्कळ वेळ पाहिलं आणि म्हणे अशा आडनावाल्याशी तुझं जमून जाते. आता इतक्या सहज हिरवा कंदील मिळेल असं मला काही अपेक्षाच नव्हती. आता मिळाला तर मिळाला, तिथं थांबण्यात काहीच हे नव्हता. आम्ही तिथून दोघं सटकलो आणि मग तिथे कोर्टात जाऊन फॉर्म भरला आणि 2 डिसेंबर 88ला आम्ही दोघं विवाहबद्ध केलो. तेव्हा छात्र युवा संघर्ष वाहिनीचे वारे खूप सुरू होते. तेव्हा नाव बदलायचं नाही फॅशन आली ती. मी ठरवलं, म्हटलं आपण आपलं अस्तित्व तसं अस्तित्व असं पाहिजे, आपलं नाव बिलकुल बदलायचं नाही वगैरे वगैरे वगैरे. मग पुष्कळ दिवस मग मी स्मिता मांजरे कोल्हे लावलं. सालं ते नाव काम व्हायचं बाजूलाच राहे आणि बाकीचंच दुसरं हर्षा सुरू आहे पण. तर आणि मग शेवटी मग ते असं ठरवलं की नाही बा, म्हटलं आपल्याला काही हे मांजरे कोल्हे काही जमणार नाही. मग म्हटलं इतके तर प्रयोग केले, अजून एक प्रयोग करायला काही हरकत आहे का. मग मी याला छान प्रेमाभिमात म्हटलं तू म्हटलं असं तसं म्हटलं एक काम करशील का. म्हणे हो तुझ्यासाठी तर बिलकुल सगळंच काही. म्हटलं असं की बा तू मांजरे नाही का होऊ शकत. पुन्हा पुरुषप्रधान संस्कृती आड आली आणि ते काही बधेना मांजरे व्हायला. म्हटलं आता सगळं तर जमलं, एवढूसाठी कशाला बांधू ठेवावं. म्हणून मग आपलं स्मिता कोल्हे झाली. आणि स्मिता कोल्हेहून मग आमचं मेळघाटमध्ये कोल्हे मांजरेंचं त्या जंगलात आम्ही गेलो आणि मित्र तिथे आमचा संसार सुरू झाला. आणि त्यानंतर मग याचं MD झाल्यानंतर हे आपलं ट्रेनिंग घ्यायला जायचे. दरम्यान डॉक्टर लांडगे आणि मिसेस लांडगे आमच्या कामाला जॉईन झाले. आता ते चिखलदऱ्याला आहेत, ते दोघंही तिथे काम करतात. त्यानंतर मग हे ट्रेनिंग घ्यायला जायचे. जुन्या काळात विकी नावाची गाडी होती आणि ते गृहस्थ आलेत. चिखल सगळं धूळ पाणी चिखलाने पाय धुवायला पाणी दिलं, या बसा पाणी वगैरे वगैरे. आले बसले, रवी तयारी करायला लागले. आता ते बसल्यावर काहीतरी बोलावं बा, म्हणून मी आपलं बोललं. म्हटलं नाव काय म्हटलं तुमचं. म्हणे डॉक्टर बोके. म्हटलं उशीर झाला. नाही पोचून जाऊ आम्ही पोचून जाऊ. म्हटलं तसं नाही डॉक्टर बोके, ते असं आहे की म्हटलं मी डॉक्टर मांजरे आणि डॉक्टर बोके तुम्ही पहिले भेटला असता तर कशाला या कोल्ह्याच्या मागे लागली असते.
आता त्यानं जे खाली मुंडी घातली तसा जेवला, पुन्हा काही भेटलंही नाही आणि आलंही नाही. आमच्यावरती पुस्तक लिहिण्यात आलं, मेळघाटवरची मोहर, त्याची पण लेखिका मृणालिनी चितळेच आहे आणि त्याला छापणारंही प्रकाशन राजहंसच प्रकाशन आहे. अशी ही कोल्हे मांजरींची गोष्ट.